आणि वळ्यात इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे. पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावच्या माजी सरपंच आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या सध्याच्या अध्यक्ष स्वाती पासूनकर यांच्या महाघोटाळ्यावरती उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झाले. सरपंच असताना कागदपत्रात खाडाखोड करून सासऱ्याच्या नावावरती 18 कोटींची सरकारी जमीन लाटल्याचं हे प्रकरण आहे. गावकऱ्यांना देवस्थानच्या 96 एकर जमिनीच्या मालकी हक्काच्या सुरक्षेविषयीची ही शंका होती. मुख्यमंत्री, महसूल मंत्री, FIR झालेल्या अध्यक्षांवर कारवाई कधी करणार, त्यांना अटक कधी होणार, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. तर अंजली दमानिया यांनी या अध्यक्षांवरती भाष्य केलेलं आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावमध्ये माजी सरपंच आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष असणाऱ्या स्वाती पासूनकर यांनी हा घोटाळा केलेला होता. यावरती अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. कर किती लागावा याचं ते रजिस्टर असतं, तर त्याच्यात खाडाखोड करून त्यांनी हे जे नाव घातलं आणि त्यात सिटी सिव्हिलनी, खरं तर सिटी सर्वेनी याचा पूर्ण अभ्यास करून मगच याच्यात नोंदी घालणं अपेक्षित असतं. पण आताच्या घटकेला हे झालेलं दिसत नाहीये. तर याच्यातली चौकशीचा भाग होतच राहील. पण मला असं वाटतं की कुठल्याही देवस्थानाच्या अध्यक्षांकडनं नक्कीच अपेक्षित आहे की त्यांनी आचारांनी आणि विचारांनी अतिशय स्वच्छ असण्याची गरज आहे. कारण एका सुचिरभूत अशा एका देवस्थानाच्या अध्यक्षांनी जर त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होत असतील तर हे बिलकुल योग्य नाही आणि त्यांनी त्यांच्या पदाचा तातडीने राजीनामा दिला पाहिजे. अध्यक्ष होते, त्यांना न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलं. काय कोर्टाने निर्णय दिला असेल, जर चुकीचा असेल, त्यांना वाटत असेल त्यांच्यावर अन्याय झाला तर त्यांनी तो चॅलेंज करावा आणि जर खरं असेल तर हा देश नियम कायद्यानेच चालतो. हेच तर मी तुम्हाला सांगते मगाचपासून.